डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही लोकजागृती करणारी व क्रांतीला हाक देणारी होती। तशीच ती भारतीय समाजाला बहिष्कृत भारतापासून प्रबुद्ध भारताकडे नेणारी होती। लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी आजची पत्रकारिता ढासळत असताना बाबासाहेबांच्या लोकपत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांनी नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकपत्रकारितेतील अंतरंग या विषयावर डॉक्टर गोनारकर बोलत होते। या प्रसंगी नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानचे अध्यक्षा श्यामल पत्की, संचालक यशवंत जोशी, श्रीनिवास पांडे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र नांदेड यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकपत्रकारितेची अंतरंग या विषयावर मी आज इथे बोलण्यासाठी आलो होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओळख अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, घटनाकार अशी जशी आहे तशी एक लोकपत्रकार म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे। बाबासाहेबांनी 1955 पासून ते जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत पत्रकारिता केलेली आहे। मूकनायकची सुरुवात 1920 ला झाली आणि त्याचा आता वर्धापन दिन येतो आहे 31 जानेवारी 1920। आता मूकनायक नंतर बहिष्कृत भारत नंतर समता, जनता आणि मग त्याचंच रूपांतर प्रबुद्ध भारत, असं बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रवास आहे। बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रवासाचा विचार करताना त्या शीर्षकामधून देखील बाबासाहेबांच्या एकूणच चळवळीचा देखील आपल्याला मार्गक्रमण, त्याची दिशा कळून येते। मूकनायक आणि मग बहिष्कृत भारत, हा बहिष्कृत भारत कशाच्या माध्यमातून, ही जी जनता आहे त्याला समतेचं तत्व दिल्याच्या नंतर त्याची वाटचाल प्रबुद्ध भारताकडे कशी होते याचं एक वस्तुपाठ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून दिला। बाबासाहेबांची पत्रकारिता ही लोकपत्रकारिता होती। बाबासाहेबांची पत्रकारिता ही समाजाला एक दिशा देणारी होती आणि त्याच्यामध्ये सतत त्यांनी हिंदू धर्म आणि भारतीय समाज याची चिकित्सा केली। मूकनायक आणि बहिष्कृत भारतमध्ये अतिशय कठोर समीक्षा केली, पण तरी देखील हा समाज बधत नाही आणि म्हणून राजकीय न्याय हक्कासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याचं प्रतिबिंब आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतं। जनतेचं आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे, कारण जनता हे वर्तमानपत्र 1930 पासून दीर्घकाळपर्यंत होतं, त्याचं प्रबुद्ध भारतात रूपांतर होईपर्यंत। आणि म्हणून गोलमेज परिषदेचा वृत्तांत असेल, धर्मांतराच्या घोषणेचा मुद्दा असेल, ही सगळे वृत्तांत आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतात। आणि प्रबुद्ध भारतचा धम्मदीक्षेचा विशेषांक असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रबुद्ध भारतामध्ये पाहायला मिळतात। बाबासाहेब आंबेडकरांनी लोकमन, समाजमन घडवण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जो एक अभियान मांडलेलं होतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या पत्रकारितेमध्ये पाहायला मिळतं। आजची जी पत्रकारिता आहे, बहुजन पत्रकारिता, दलित पत्रकारिता, त्याचं उगमस्थान आंबेडकरांच्या पत्रकारितेमध्ये आहे आणि ही पत्रकारिता आजही दिशादर्शक आहे। त्याच्यामध्ये मांडलेले प्रश्न, त्याच्यामध्ये मांडलेले विचार, त्याच्यामध्ये मांडलेलं दिग्दर्शन, समाजाची मीमांसा ही आजही तितकीच उपयुक्त आहे। त्याचं पुन्हा पुन्हा परिशीलन करून भारतीय समाजाला एका वेगळ्या संकटातून वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे। ही दिशा देणारी, ही प्रेरणा देणारी अशी पत्रकारिता, या संबंधाने इथे काही बोलता आलं याचा आनंद आहे। व्याख्यानाचा उद्देश काय? विचारांचा जागर करणं हाच उद्देश नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राचा आहे। त्याच जागरातली ही एक ज्योत म्हणा, हा एक दीप म्हणा, प्रज्वलित करण्याची विनंती आम्ही गोनारकर सरांना केली होती आणि अतिशय सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असं उदाहरणांच्या सहित आंबेडकरांची पत्रकारिता याच्यावरती त्यांनी भाष्य केलं। अप्रतिम भाषण केलं। माझी इच्छा असते की विद्यार्थ्यांनी हे सगळं ऐकावं, पण विद्यार्थी जरा संख्येने कमी येतात ही खंतही असते, कारण विद्यार्थ्यांनी ऐकल्याच्या खेरीज बदल फार जास्त होतील असं वाटत नाही। आणि इतके सुंदर तऱ्हेने एक्सप्लेन करून त्यांनी सांगितलं की यूट्यूबवरती जर लोकांनी ऐकलं असेल तर त्यांना सुद्धा ते आवडेल। आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या विचारांचा जागर आम्ही रिसर्च सेंटरमध्ये करत असतो। तीच आमची इच्छा आहे की विचार लोकांच्या पर्यंत जावेत, लोकांना विचार करायची सवय लागावी आणि मग त्यांनी योग्य अयोग्य असं विचार करायला शिकावं, इतक्यासाठीच हे रिसर्च सेंटर काम करते।